एका 2.5 वर्षाच्या मुलावर एवढी कसली आक्रमकता आहे की त्याने त्याच्याहून लहान वयाच्या मुलाला मारलं असेल? असं का बरं घडलं असेल? हे असं आपण व्हिडिओमध्ये बघितलंय आता की खरंच तो 2.5 वर्षाचा मुलगा होता आणि त्या छोट्या मुलाला तो खूप मारतोय आणि खूप वेळ मारतोय. म्हणजे एखादी चापट मारणं ही गोष्ट वेगळी आहे, पण खूप वेळ मारतोय, तो त्याला खाली पाडतोय, त्याचे चावे घेतोय. तर माझ्या मते एवढी क्रूरता उपजत नसते. हे त्यांनी दृश्य कुठेतरी बघितलंय, घरी बघितलंय, बागेत बघितलंय, शेजारी बघितलंय, आणि तेही नसेल तर कदाचित टीव्हीवर, मोबाईलवर हल्ली जे वेगवेगळ्या प्रकारचे OTT प्लॅटफॉर्म्स असतात त्याच्यावर कुठेतरी असं बेदम कोणीतरी कोणाला तरी मारतंय हे चित्र त्याने नक्की बघितलंय. आणि वाढत चालली आहे ही आक्रमकता मुलांमध्ये. ती वाढत चालली आहे हे दिसतच आहे. लहान लहान मुलं दुसऱ्या मुलांना मारतात, सॉफ्ट टार्गेट असतं त्यांच्यासाठी ते. त्यामुळे ह्या घटना घडताना दिसतात, पण ते उपजत नक्की नाहीये हे बघितलेलं आहे. या बाबतीत पालकांनी काय खबरदारी घ्यावी असं तुम्हाला वाटतं? पालकांनी खबरदारी म्हणजे की मुळात असं मुलांच्या समोर करू नये. कारण काय होतं की आपली भांडणं असतात, आपण भांडत असतो, पण मुलांना त्याचा अर्थ कळत नसतो की का भांडतायत. मुलांना बऱ्याचदा वाटतं की आपल्यावरनं तर काही नाहीये ना, म्हणून मुलं इमॅजिन करतात काहीतरी, तर ते खूप घातक असतं. आणि आपण काय कंटेंट बघतोय घरात, टीव्ही, म्हणजे समजा आपण भांडत नसू, सगळेच जण काही भांडत नाही, पण भांडत नसलो तरी सुद्धा टीव्हीवर काय चालू आहे, OTTवर काय चालू आहे, आपण कोणत्या प्रकारचे सिनेमे मुलांना दाखवतोय, त्या सिनेमात काय प्रकारची दृश्य आहेत, कोण सगळे सिनेमे आक्रमक दाखवतायत, चिडचिड नुसती, व्हायलन्स दाखवतायत नुसता. हे मग त्यासाठी काय करावं लागेल? हे नाही बघायचंय. म्हणजे हे लक्षात आपल्याला असं वाटतं की मुलं लहान आहेत, काय त्यांना कळत नाही. त्यांना त्याच्यातला अर्थ कळत नसेलही, पण त्यांना भावना कळतात, त्यांना चेहऱ्यावरचे हावभाव कळतात, त्यांना कृती कळते, एक जण दुसऱ्याला मारतय, दुसरा मार खातय, हे त्यांना कळतं. त्यामुळे कंटेंट तसला मुलांच्या बरोबर बघायचाच नाही. ते कोणीच बघू नका, पण मुलं असताना तर नाहीच बघायचं, एवढं तर आपण नक्कीच ठरवू शकतो. चांगले मूवीजच दाखवायला पाहिजे जेणेकरून मुलांसाठी ते योग्य ठरेल. आता स्क्रीनवर काय दाखवायचा हा विषय वेगळाच आहे, पण ऍटलिस्ट वाईट कंटेंट मुलांना दाखवू नका. सिनेमे थिएटरमध्ये जाऊन जाऊन काय आपण बघतो ह्याच्यावर आपण वॉच ठेवलाच पाहिजे. हो, आपण वॉच ठेवायलाच पाहिजे, कारण शेवटी मुलं ही आपलीच आहेत, आपणच आपल्या मुलांची काळजी घ्यायला पाहिजे. आता आम्ही जे बोललो त्याच्या मागे कारण हेच आहे की ज्या घरांमध्ये पालक खरंच मुलांच्या समोर खूप भांडतात किंवा लक्षातच येत नाही की आपण कोणते सिनेमे मुलांना दाखवायला पाहिजे, तर अशा पालकांशी, जी अशी घरं तुम्हाला माहिती आहेत, त्या घरांपर्यंत हा कंटेंट नक्की पोचवा. कारण आपल्याला मुलांना जो काही यातनं त्रास होतोय, मुलांमध्ये जे काही ॲग्रेशन वाढतं आहे, ते आपल्याला कमी करायला हवंय, आणि म्हणून हा कंटेंट नक्की पोचवा.